बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधला हा पहिला प्रॉब्लेम आहे. आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन शिकतो आहे. प्रोबॅबिलिटी मध्ये एकूण 4 टाइप मी तुम्हाला मगाशी इनलिस्ट करून दाखवले. त्यातला पहिला टाइप आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधला फर्स्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन बघा. 20% ऑफ बोल्ट्स प्रोड्यूस बाय मशीन आर डिफेक्टिव्ह. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 3 बोल्ट चूज ॲट अ रँडम 1 बोल्ट इज डिफेक्टिव्ह. सो मित्रांनो, आता महत्वाची कन्सेप्ट असते बायनॉमियल आणि पॉइझन्स या दोघांचे क्वेश्चन सेम टू सेम असतात आणि कुठल्या पण मेथडने बघा. मेथड आहे पहिली बायनॉमियल, लक्ष द्या, आणि सेकंड आहे पॉइझन्स. या दोघांचे पण क्वेश्चन सेम टू सेम असतात. म्हणजे तोच क्वेश्चन बायनॉमियलने सोडवलं काय किंवा पॉइझन्सने सोडवलं काय, आन्सर ॲक्युरेट सेम टू सेम येतं. मग तुम्ही म्हणशाल सर 2 मेथड शिकायची काय गरज आहे, कुठल्या एका मेथडने सोडवलं तरी चालेल. बिलकुल नाही. लक्षात ठेवा, ज्या मेथड अप्रोप्रिएट आहे त्याच मेथडने तो प्रॉब्लेम सोडवला तरच तुम्हाला मार्क भेटेल. तुम्ही बायनॉमियलचा प्रॉब्लेम पॉइझन्सने सोडवलं तरी आन्सर करेक्ट येईल, पण तुम्हाला मार्क भेटणार नाही. म्हणून बायनॉमियलचा प्रॉब्लेम बायनॉमियलनेच सोडवायचा आणि पॉइझन्सचा प्रॉब्लेम पॉइझन्सनेच सोडवायचा. मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सर दोघे मेथडचे प्रॉब्लेम सेम टू सेम आहे, ओळखणं येत नाही, तर मग ओळखायचं कसं? त्याला 2 वे आहे. पहिला वे, जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं असेल सॉल्व बाय पॉइझन्स किंवा सॉल्व बाय बायनॉमियल, तरच तुम्ही त्या मेथडने सोडवायचं. हा झाला पहिला वे. जर मेन्शन केलेलं असेल टाईपचं नाव बायनॉमियल किंवा पॉइझन्स असं काही दिलेलं असेल तर त्या मेथडने सोडवायचं. आता जर मेन्शनच केलं नसेल तर मग कसं ओळखायचा प्रश्न? सो त्याच्यासाठी छोटीशी ट्रिक आहे, ती लक्षात घ्या. बघा, बायनॉमियल आणि पॉइझन्स हे दोघं पी च्या किमतीवर न ठरता, पी ची किंमत जर, लक्षात द्या, पी ची किंमत जर 0.2, 0.4085, पी इज इक्वल टू 0.124, म्हणजे बघा पॉइंट नंतर लगेच व्हॅल्यू आली, पॉइंट नंतर लगेच व्हॅल्यू आली, बघा 4, पॉइंट नंतर लगेच व्हॅल्यू आली 1, पॉइंट नंतर लगेच व्हॅल्यू आली पी च्या किमतीमध्ये, तर समजायचं बायनॉमियलचं एक्झाम्पल आहे. आणि पॉइझन्स मध्ये हेच एक्झाम्पल कसे असेल बघा, पॉइंट नंतर किमान एक 0 असेल, पॉइंट नंतर 0 पॉइंट पुन्हा एक 0 असेल तर समजायचं पॉइझन्सचं एक्झाम्पल आहे. आता क्लिअर? एवढाच फरक आहे. पॉइझन्ससाठी पॉइंट नंतर पुन्हा एक 0 म्हणजे एकदम छोटी किंमत झाली, एकदम छोटी किंमत आली की पॉइझन्सने सोडवायचं, आणि याच्यापेक्षा थोडी मोठी म्हणजे पॉइंट नंतर डायरेक्ट व्हॅल्यू आली की समजायचं बायनॉमियलने सोडवायचं. एवढा डिफरन्स आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, सो चला आपण आता मेन एक्झाम्पल वरती वळूया. लक्ष द्या, आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. काही कॅल्सीच्या ट्रिक्स आहेत त्या आपल्याला वापरायच्या आहे. कॅल्सी सगळ्यांनी यूज करायचं आहे. कॅल्सीने फटाफट आन्सर येतं आणि इझी वेने आपल्याला सॉल्व्ह करता येतं. सो बघूया आता. लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन, सोल्युशन. पहिल्यांदा ह्या टाइप मध्ये सुरुवातीला आपल्याला गिवन लिहिता आले पाहिजे. गिवन काय काय गिवन आहे बघा, लक्ष द्या. 20% जी पर्सेंट मध्ये येते. आता पी च्या किमती ओळखायच्या कशा त्याची पण ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा. पी च्या किमती कशा ओळखायची, ते पी कुठे म्हटलेलंच नाहीये. सो पी कसा ओळखायचा, जर व्हॅल्यू पर्सेंट मध्ये आली किंवा म्हणजे कशी आली 20%, 30%, 2%, नंतर व्हॅल्यू समजा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये आली म्हणजे 5/6, कळालं हे, 10/100, असं न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आली की समजायचं पी ची किंमत आहे. करेक्ट? या 2 टाईपने पी ची किंमत शोधता येतं. किंवा असं असलं 3/5 म्हणजेच काय 3/5, आउट ऑफचा अर्थ असतो बाय. अशा प्रकारची व्हॅल्यू आली तरी समजायचं याची पी ची किंमत आहे. किंवा पॉइंट मध्ये व्हॅल्यू आली 0.24 झाला पी, पॉइंट मध्ये डायरेक्ट दिलं असलं तरी समजायचं पी ची किंमत आहे. ओके, सो प्रश्न कसा सोडवणार बघा आता. लक्ष द्या. सो हे जस्ट मी इरेज करतो. या ट्रिक मी तुम्हाला सांगितल्या. प्रॉब्लेम सोडवताना काही ट्रिक्स आपल्याला वापरावं लागतं. एकदा तुम्हाला आयडियाज कळाल्या, ट्रिक्स समजल्या की प्रॉब्लेम सोडवणं एवढं अवघड नसतं. सो पहिल्यांदा गिवन लिहिणार. बघा पर्सेंट दिला, आत्ता शिकवलं. पर्सेंट म्हणजे पी ची किंमत. सो पी दिला आहे तुम्हाला 20%. आता पर्सेंट आला की त्याला डिवाइड बाय 100 करायचं. नेहमी लक्षात ठेवा, जी काही पर्सेंटची व्हॅल्यू असेल तिला नेहमी 100 ने डिवाइड करायचं. ओके, कारण पर्सेंट हे आउट ऑफ 100 काढले जातात. सो हे कॅल्सीवर जर टाकलं तर येईल 0.2. सो बघा पॉइंट नंतर डायरेक्ट व्हॅल्यू आली म्हणजे प्रॉब्लेम झाला बायनॉमियलचा. पॉइंट नंतर व्हॅल्यू आली म्हणजे प्रॉब्लेम झाला बायनॉमियलचा. पॉइंट 0.2 म्हणजे बायनॉमियल आणि 0.02 असता तर पॉइझन्स. कळालं?
आता पी भेटला की क्यू काढून घ्यायचा. क्यू काढायला एकदम सोपं आहे, 1 - पी हा फॉर्म्युला आहे. पी भेटला असेल तर क्यू काढायला फॉर्म्युला आहे 1 - पी. सो 1 - पी किती आहे 0.2. ही जर वजाबाकी कॅल्क्युलेट केली तर ती येईल 0.8. करेक्ट. पी झाला, क्यू झाला, त्याच्यानंतर जस्ट मिनिट, पी झाला, क्यू झाला की त्याच्यानंतर आपल्याला शोधावा लागतो एन आणि आर. एन काय असेल बघा, फाइंड द प्रोडक्ट दॅट आउट ऑफ 3 बोल्ट. एकूण किती बोल्ट आहे आपल्याकडे 3. सो एन आणि आर घेणार आहोत आपण आता. 3 बोल्ट चूज ॲट अ रँडम, 1 बोल्ट इज डिफेक्टिव्ह. बघा नेहमी प्रोबॅबिलिटी जिथे शोधायची आहे ना तिथे आर भेटतो. एन पण भेटू शकतो पण आर असतोच, आणि आर आणि एन मध्ये आर छोटा असतो. लक्षात ठेवा, आर आणि एन मध्ये आर छोटा असतो, एन मोठा असतो. सो 3 हा मोठा आहे, 1 छोटा आहे. सो ऑब्विसली हा एन असणार आहे आणि हा 1 असणार आहे. सो आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या. पी क्यू एन आर एवढ्याच व्हॅल्यू फक्त आपल्याला बायोनॉमियल साठी लागतात. आता प्रश्न सोडवायचा बघा, फॉर्म्युला घेणार, लक्ष द्या. सो क्वेश्चन सोडवण्यासाठी फॉर्म्युला असा असेल, पी ऑफ आर इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म्युला, पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. लक्षात ठेवा, गिवन लिहिले की स्टेप सुरू करायची. ओके, फर्स्ट स्टेप ही आहे आपली स्टेप फर्स्ट. गिवन पहिल्यांदा लिहून घेतलं, फॉर्म्युला टाकला, आता आपण किमती टाकणार. लक्ष द्या, एकदम इझी आहे. सो पी ऑफ आर, आर म्हणजे किती 1. ओके, या साईडला आर नाही टाकला तर चालेल, पण पी ऑफ आरच म्हणूया. ठीक आहे, टाकला 1 चालेल. ह्या साईडला लेफ्ट साईडला आर ची व्हॅल्यू टाकली नाही टाकली तरी चालते. पुढे बघूया, इकडे टाकायची एन. एन इज 3 सी आर, आर इज 1 इंटू पी, पी काय आहे आपला 0.2, तो ब्रॅकेट मध्ये रेस टू आर, आर किती आपला 1 इंटू क्यू, क्यू किती आहे 0.8 रेस टू एन मायनस आर म्हणजे 3 - 1. सो बस हे कॅल्सीवर सोडवायचं. सो बघा, तुमच्याकडे जर दोन्ही कॅल्सी असेल तर दोघी कॅल्सीवरती मी सांगतो, लक्ष द्या. हा आहे FX 991 ES प्लस. ES प्लस मध्ये कसं करायचं बघा, कॅल्सी ऑन केला. ऑन केल्यानंतर पहिल्यांदा 3 प्रेस करा, 3 नंतर सी कुठून घ्यायचा, शिफ्ट आणि डिवाइडचं बटन दाबायचं. कुठलं, शिफ्ट आणि डिवाइड, आपलं रेग्युलर भागाकाराचं शिफ्ट आणि भागाकाराचं चिन्ह, म्हणजे शिफ्ट आणि डिवाइडचं चिन्ह दाबा, तुम्हाला सी येईल बघा. 3C पुढे 1 टाका, इथपर्यंत केलो 3C1. आता इंटू टाकायचं, जसं लिहिलं तसंच ब्रॅकेटमध्ये 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 1 पुन्हा पुढे यायचं, पुन्हा इंटू जसं लिहिलंय तसंच 0.8 ब्रॅकेट क्लोज रेस टू, ही वजाबाकी करून घ्यायची. 3 - 1 किती होतो 2, सो 2 टाकायचा. हे डायरेक्ट 3 - 1 टाकायचं नाही. ओके, डायरेक्ट वजाबाकी करून घ्यायची. किती झाली ती 3 - 1 2 इज इक्वल टू करा, तो आला 0.38. सो ऑब्विसली मला आन्सर भेटलं, पी ऑफ आर इज इक्वल टू 0.38. दिस इज माय आन्सर. किती इझी आहे बघा. यस, पुन्हा एकदा लक्ष द्या. मी आता MS कॅल्सीमध्ये सांगतो सेम प्रोसिजर. बघा, पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपला कॅल्सी ऑन करून घ्या. ऑन केला, 3 प्रेस करा. सी कसं घ्यायचं, तीच प्रोसिजर, शिफ्ट डिवाइड. शिफ्ट आणि डिवाइड केलं का सी येतो, पुढे 1 इंटू ब्रॅकेट 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 1. ओके, इथपर्यंत आले, जसं लिहिलं तसंच टाकायचं. इंटू पुन्हा ब्रॅकेट 0.8 ब्रॅकेट क्लोज रेस टू 3 - 1 किती झाला 2 टाकायचं, इज इक्वल टू करायचं 0.384. सो सेम आन्सर आला. क्लिअर मित्रांनो. सो इतकी इझी प्रोसिजर आहे बायनॉमियल ट्रान्सफॉर्मेशनची. मी पुन्हा एकदा प्रॉब्लेम रिवाइज करतो, लक्ष द्या. क्वेश्चन होता बायनॉमियलचा. आता महत्त्वाचा प्रश्न होता बायनॉमियल आणि पॉइजन्स कसं ओळखायचं. पॉईंट नंतर जर 0.2 अशी किंमत आली तर बायनॉमियल आणि 0.02 आली तर पॉइजन्स. पी वरनं ओळखायचं. ओके, क्वेश्चन होता 20% ऑफ बोल्ट्स प्रोड्यूस बाय मशीन आर डिफेक्टिव्ह, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 3 बोल्ट चूज ॲट अ रँडम 1 बोल्ट इज डिफेक्टिव्ह. आता पहिल्यांदा गिवन लिहायची. पी कुठला असतो, 3 प्रकारे शोधला जातो. एक
पर्सेंटमध्ये असेल, दुसरा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरमध्ये असेल, तिसरा आउट ऑफ 3 आउट ऑफ 2 अशा टाईपचा असेल आणि चौथा पॉईंटमध्ये असेल. सो इथे पर्सेंटमध्ये दिला आहे 20%. पर्सेंट आला की त्याला 100 ने भागायचं. सो तो झाला 0.2. पी भेटला की क्यू काढायचा. क्यूचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1 मायनस पी. हाच फॉर्म्युला घ्यायचा क्यूचा नेहमी. सो 1 मायनस 0.2 आला 0.8. एन आणि आर मध्ये आर छोटा असतो, एन मोठा असतो. सो एन आला 3, आर आला 1. ओके, जिथे प्रोबॅबिलिटी काढायची तिकडे आपल्याला आर भेटतोच. सो फॉर्म्युला पी ऑफ आर इज इक्वल टू NCR P रेस टू आर क्यू रेस टू N मायनस आर. लेफ्ट साईडला व्हॅल्यू टाकायची गरज नाही, इकडे व्हॅल्यू टाकू आपण. N आहे 3, C R आहे 1 इंटू P 0.2 रेस टू 1 इंटू Q 0.8 रेस टू 3 मायनस 1. हे कॅल्सीवर टाकायचं आणि तुम्हाला फायनल आन्सर येऊन जाईल. क्लिअर मित्रांनो? सो आता अजून काही एक्झाम्पल बघूया. सो तुम्हाला ही आयडिया अजून क्लिअर होईल. सो मित्रांनो, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधला आता सेकंड प्रॉब्लेम आहे. बघा क्वेश्चन. Question number 2. On an average, a box containing 10 article is likely to have 2 defective. 10 पैकी 2 defective आहे. If we consider consignment of 100 boxes, how many of them are expected to have at the most 1 defective? बघा आता नवीन कन्सेप्ट आली, at the most. ओके, at the most 1, at the most 2. ओके, सो आता ह्या कन्सेप्ट मी आधी शिकवतो, मग आपण प्रॉब्लेम वरती येऊया, कारण ह्याच कन्सेप्ट तुम्हाला बायनॉमियल मध्ये पुढे आणि पॉइजन्स मध्ये पण वापरायचे आहे. 3 कन्सेप्ट आहे. सो ते आधी आपण शिकून घेऊया. लक्ष द्या, इट्स व्हेरी इझी. लक्ष द्या. पहिला कन्सेप्ट आहे, एक नोट मी तुम्हाला शिकवतो, ही तुम्ही माझ्यासोबत एकदा समजले की व्हिडिओ स्टॉप करून एकदा वहीत लिहून घ्या. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. पहिली आहे ॲटलिस्ट. आता समजा आपल्याला दिलेलं असतं ॲटलिस्ट 1 असं आहे. तो ॲटलिस्ट मध्ये प्रॉब्लेम कसा सोडवायचा बघा. लक्ष द्या. सिरीज बनवायची. सिरीज का असेल P इज इक्वल टू 1 मायनस P ऑफ 0. मग तुम्ही म्हणशाल सर हे काय भानगड आहे? सो एकदम सोपं आहे, कळेल तुम्हाला. जिथं ॲटलिस्ट जेवढा दिला आहे ना, काय नंबर दिलाय 1, मग 1 मायनस तर असेलच, 1 ने कमी जायचं. 1 दिलाय मग 0 पर्यंत जाणार. ओके, मग आता समजा मी असं लिहिलं सेकंड ॲट लिस्ट 2. मग काय सिरीज येईल आपली? सिरीज बनवता आली पाहिजे, कारण या सिरीज आपल्याला बायनॉमियल मध्ये वापरायची आहे. 1 मायनस 1 ने कमी जायचं, 2 आहे ना, मग P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. कळालं हे? मग आता बघा, पाठ करायची गरज नाही ना एकदा समजल्यावर. समजा आता ॲटलिस्ट 3 लिहायचं आहे. ॲटलिस्ट 3. सो काय सिरीज येईल बघा. 3 आहे, 1 ने कमी जाणार. 1 मायनस हे सेम असणार, 1 मायनस फॉर्मॅट. 3 आहे मग 2 पर्यंत. 0 पासूनच स्टार्ट करायचं, स्टार्ट विथ 0 करायचं. P ऑफ 0, P ऑफ 1, P ऑफ 2. कळालं तुम्हाला ॲटलिस्ट कसं लिहायचं, ॲटलिस्टची सिरीज कशी बनवायची, ही सोडवायची, वापरायची कुठे ते मी सांगतो, फक्त बनवायची कशी हे कळालं पाहिजे. बघा ॲटलिस्ट 1 आला की 1 ने कमी 0 पर्यंत गेलो. 2 आला तर 1 पर्यंत गेलो. 3 आला तर 0 1 2. 4 आला तर ॲटलिस्ट 4 आला तर 1 मायनस P ऑफ 0, P ऑफ 1, P ऑफ 2, P ऑफ 3. 5 आला तर 4 पर्यंत जाणार. कळालं? 1 ने कमी जायचं, ही झाली सिरीज. आता तुम्ही म्हणशाल सर P ऑफ 0, P ऑफ 1, 2, 3 काय आहे? तर या आरच्या किमती आहेत. काय आहेत? आरच्या किमती. जर ॲटलिस्ट 1 आला तर आरची किंमत 0 घ्यायची. ॲटलिस्ट 2 आला तर आरची किंमत एकदा 0 घ्यायची, एकदा 1 घ्यायची. 2 प्रॉब्लेम सेपरेट सोडवायचे, त्यांची ॲडिशन करून ती 1 मधून वजा करायची. ॲटलिस्ट 3 आला तर आर एकदा 0 घ्यायचा, एकदा 1 घ्यायचा, एकदा 2 घ्यायचा. 1 ने कमी जायचं ना आपल्याला, आणि सगळ्या आरची ॲडिशन करायची आणि मग तो 1 मधून वजा करायचं. हे एकदम इझी आहे, अवघड म्हणू नका. ते अजून प्रॉब्लेम घेतलेले म्हणून तुम्हाला कळत नाहीये. आता मी प्रॉब्लेम मध्ये घेईल तेव्हा तुम्हाला वाटतं अरे हे तर एवढं इझी होतं. फक्त सिरीज कशी बनवायची हे समजलं पाहिजे, मग पाठ करण्याची गरज येणार नाही. करेक्ट? आता ॲटलिस्ट नंतर सेकंड कन्सेप्ट येतो, तो आहे ॲटमोस्ट. ओके, सो बघा फर्स्ट ॲटमोस्ट. ॲटलिस्ट झाला, मोर दॅन 1 येतो. मोर दॅन समजा 1 आला. आता मोर दॅनला कसं असतं बघा, सेम सिरीज असेल. लक्ष द्या. P इज इक्वल टू, P म्हणजे प्रोबॅबिलिटी 1 मायनस P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये बघा बरं. कळाला डिफरन्स? ॲटलिस्टला 1 ने कमी जायचं, मोर दॅनला तिथपर्यंत जायचं. बाकी 1 मायनस वगैरे सगळं सेम आहे. ॲटलिस्ट 1 ला 1 मायनस P ऑफ 0 जातो, पण मोर दॅन 1 ला 1 मायनस P ऑफ 0, P ऑफ 1. कळालं? जो नंबर दिला तिथपर्यंत जायचं आणि ॲटलिस्टला 1 ने कमी जायचं. मग समजा मी असं लिहिलं मोर दॅन 2
काय येईल आता तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल. 2 पर्यंत जायचं आहे. 1 मायनस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. करेक्ट. मग तसंच मोर दॅन 3 आला तर p इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3. जो नंबर दिलाय तिथपर्यंत जायचं, याला म्हणता मोर दॅन. आणि ऍटलिस्टला एकने कमी जायचं. आता थर्ड आहे ॲटमोस्ट. बघा थर्ड कन्सेप्ट आहे आपला ॲटमोस्ट. मग मी ॲटमोस्ट 1 लिहिलं. ओके. सगळ्या सिरीजची सुरुवात 0 पासूनच करायची, लक्षात ठेवा. आता ॲटमोस्ट 1 आहे. ॲटमोस्टला काय करायचं, p इज इक्वल टू 1 मायनस नाही करायचं, डायरेक्ट 0 पासून स्टार्ट करायचं आणि तिथपर्यंत जायचं. 1 आहे मग 1 पर्यंत. कळाला फरक. बघा मोर दॅनला आणि ॲटमोस्टला जो नंबर दिला तिथपर्यंत जायचं, पण मोर दॅन मध्ये 1 मायनस येतो, ॲटमोस्ट मध्ये 1 मायनस येत नाही. आणि ॲटलिस्ट मोर दॅन मध्ये एवढाच फरक आहे, इथे ॲटलिस्ट मध्ये एकनी कमी जायचं, मोर दॅन मध्ये तिथपर्यंत जायचं, दोघीकडे 1 मायनस आहे. सो आता मी समजा 4th असा लिहिला, ॲटमोस्ट 2. मग काय येणार, p इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट करायचं, सिरीज बनेल 0 1 p ऑफ 0 p ऑफ 1 p ऑफ 2. कळालं. किती सोपं आहे. मग समजा मी लिहिला ॲटमोस्ट 3, काय बनेल आपली सिरीज. बघा p इज इक्वल टू 3 आहे, मग p ऑफ 0 p ऑफ 1 p ऑफ 2 p ऑफ 3 तिथपर्यंत जाणार. 1 मायनस नाही राहत, ॲटमोस्ट मध्ये 1 मायनस नसतो. सो कळाली ही नोट सगळ्यांना, क्लिअर. सो आता व्हिडिओ पॉज करून ही नोट लिहून घ्या, कारण हीच इकडे वापरायची. बघा आपला क्वेश्चन, आपल्या क्वेश्चन मध्ये काय आहे, ॲट द मोस्ट 1 आलाय का. ॲट द मोस्ट 1 म्हणजे ॲटमोस्ट 1 आहे. सो 0 पासून 1 पर्यंत जाणार. p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 म्हणजे r किती येतील, 2 r येतील. 0 आणि 1 2 आला असतं तर 0 1 2 एवढे r आले असते. या r च्या किमती असतात या सगळ्या. सो ॲटमोस्ट 1 मध्ये r घ्यायचे आपल्याला 2. ठीक आहे. मग आता हे प्रॉब्लेम कसे सोडवायचे ते आपण इकडे बघूया. पहिल्यांदा आपण गिव्हन लिहूया. बघा ठीक आहे, लक्ष द्या. क्लिअर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा M3 रेग्युलर असेल किंवा बॅकलॉग असेल, हे आहे पर्पल हॅट ॲप्लिकेशन. हे आमचं ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये M3 अगदी सोप्या पद्धतीने मराठीमध्ये मी पूर्ण M3 शिकवलेलं आहे. ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात एकदम प्रीमियम व्हिडिओज भेटतील, कंप्लीट नोट्स भेटतील, ते वापरा आणि मी 100% गॅरंटी देतो तुमचा M3 हा स्कोर होणार म्हणजे होणारच. सो मित्रांनो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लगेच डाउनलोड करा पर्पल हॅट ॲप्लिकेशन आणि आपला M3 स्कोर करा. सो मित्रांनो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बायोनॉमियलचा पहिल्यांदा आपल्याला गिव्हन लिहिता आलं पाहिजे. सो आपण गिव्हन लिहायला शिकूया. बघूया. ऑन ॲन ॲव्हरेज अ बॉक्स कंटेनिंग 10 आर्टिकल इज लाईकली टू हॅव 2 डिफेक्टिव्ह. 10 पैकी किती डिफेक्टिव्ह आहे, 2. बघा 10 पैकी 2 डिफेक्टिव्ह आहे. पी कसा शोधायचा, मगाशी मी तुम्हाला 4 ट्रिक सांगितल्या होत्या. पहिली ट्रिक होती पर्सेंट मध्ये आला तर पी असेल, दुसरी न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आला तर पी असेल, तिसरी 3 आउट ऑफ 4 5 आउट ऑफ 8 आउट ऑफ आला याच्यापैकी एवढे तरी तो पी असतो, आणि 5वा होता पॉइंट मध्ये. सो इथे कुठला बसतो बघा, आउट ऑफ वाला बसतो. कस काय, 10 पैकी किती आहे, 2, म्हणजे थर्ड केस इथे मॅच होते. सो पी आपल्याला भेटला. पी शोधता आले पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. सो पी आला 2/10. हे जर कॅल्सीवर टाकलं तर ते येईल 0.2. पी आल्यानंतर क्यू काढता येतो. क्यू कसा काढतो आपण, त्याचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला 1 मायनस पी. सो 1 मायनस 0.2. सो क्यू आला 0.8. करेक्ट. आता राहिला एन. बघा पुढे वाचूया. इफ वी कन्सिडर कन्साइनमेंट ऑफ 100 बॉक्सेस, हाऊ मेनी ऑफ देम आर एक्सपेक्टेड टू हॅव ॲट द मोस्ट 1 डिफेक्टिव्ह. मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल की जो शेवट विचारलेला असतो किंवा जिथे प्रोबॅबिलिटी काढायची, हाऊ मेनी इथे क्वेश्चन विचारला, क्वेश्चन मध्ये आपल्याला आर भेटतो. सो आर भेटला. ॲट द मोस्ट 1, ॲट मोस्ट, ॲट लिस्ट, मोर दॅन कसं सोडवायचं मगाशी आपण नोट मध्ये शिकलो, बरोबर आहे. सो ॲट द मोस्ट कसं सोडवणार हे तर तुम्हाला कळालं. करेक्ट. सो आता तुमच्या मनात प्रश्न असेल हा यन झाला, पण लक्षात ठेवा यन आणि आर मध्ये खूप जास्त डिफरन्स नसतो. आर जर 1 आहे आणि यन जर 100, खूप जास्त अंतर झाला. सो हा ऑब्विसली कॅपिटल यन असेल, हा आपला रेग्युलर स्मॉल यन नसेल. सो लक्षात ठेवा इथे एक नवीन कन्सेप्ट येते, ती आहे कॅपिटल यन. ओके, जस्ट अ मिनिट. कॅपिटल यन म्हणजे 100. आता कॅपिटल यनचा काय अर्थ आहे बघा.
इथे काय आहे, एक बॉक्स आहे बरोबर, एक मोठा बॉक्स आहे. बॉक्स आपण काय केलंय, आपल्याला काही वस्तू आहेत त्यांच्यात किती खराब आहे किती चांगले हे प्रोबॅबिलिटी त्याची काढायची आहे. मग आपण काय करतो, एका पूर्ण हॉलमध्ये समजा 1000 बॉक्सेस भरलेले आहे, आपण 1000 बॉक्स चेक करणार का, नाही, एकावरनं सगळं बघणार बरोबर. सो तसंच बघा, एक बॉक्स काढला आपण आणि एक्स बॉक्समध्ये काय केलं की एका बॉक्समध्ये 10 वस्तू आहे, 10 पैकी 2 डिफेक्टिव्ह आपल्याला कळालं, म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्या बॉक्सेसमध्ये किती डिफेक्टिव्ह असतील ते आपल्याला काढायचं आहे, करेक्ट. सो आपण प्रत्येक बॉक्स नाही काढत बसणार, फक्त एक बॉक्स घेतला त्याच्यावर सो हे काढणार, ॲझम्पशन करणार, आणि जे उत्तर येईल त्याला त्या उरलेल्या 1000 बॉक्सेसने, इथे 100 बॉक्स दिले म्हणजे उरलेल्या त्या 100 बॉक्सने मल्टिप्लाय करणार, म्हणजे सगळ्या बॉक्सचं आपल्याला ॲझम्पशन येईल, कळतंय. सो तेच करायचं. हा 100 बॉक्सेस म्हणजे हा झाला कॅपिटल एन, आणि आपण जो सोडवायला घेतो आहे एकच बॉक्स, एक्स बॉक्स मध्ये किती आर्टिकल आहे आपले 10, सो हा झाला एन. अशा प्रकारे शोधायचं. सो बघा, ए स्मॉल एन इज इक्वल टू 10 हे भेटले. आता राहिला आर. आर काय आहे, ॲट द मोस्ट 1 डिफेक्टिव्ह, ॲट द मोस्ट 1 ला आर शोधायचा होता. कसं शोधायला लावलेलं मी, आर ॲट द मोस्ट 1 आलाय, ॲट द मोस्टला सिरीज आपण बनवायचो. काय होती ती सिरीज बघा, पी इज इक्वल टू, लक्ष द्या मगाशी आपण सिरीज शिकलो ना, P इज इक्वल टू P ऑफ ॲट द मोस्टला 0 पासून सुरू करायचं, तिथपर्यंत जायचं, 1 म्हटलं मग 1 पर्यंत जाणार, आलो इथपर्यंत P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. सो 2 आर येणार आपले 0 आणि 1, या दोघी आर साठी सोडवायचं, जे आन्सर येईल त्यांची ॲडिशन करायची, आपलं फायनल आन्सर बनेल. सो बघूया पुढे कसं करायचं. पहिल्यांदा आर 0 घेणार, पहिल्यांदा स्टेप फर्स्ट सुरू केली. ओके, स्टेप फर्स्ट मध्ये फॉर्म्युला लिहितो मी, P ऑफ आर इज इक्वल टू NCR इंटू P रेस टू R इंटू Q रेस टू N मायनस R. सो आता स्टार्ट करणार, R 0 घेणार. ओके, सो बघा, P ऑफ 0 N किती आपला, हा N घ्यायचा 10, C R किती 0, पहिला R 0 घेऊन सोडवायचं, इंटू P काय आहे बघा 0.2 रेस टू R आहे आपला 0, इथे 0 टाकायचा आहे, 0 इथे येईल 0, R ची किंमत टाकायची. सो R ची व्हॅल्यू आहे 0 इंटू Q किती आपला 0.8 रेस टू N मायनस R, N किती 10 मायनस R आहे 0, सो 10 मायनस 0 हा झाला पहिला, करेक्ट. आता प्लस करायचा बघा, प्लस R1 घ्यायचा, मग पुन्हा सोडवायचं 10 C1. मग तुम्ही म्हणशाल सर आर तर बदलला, N P आणि Q हे काय घ्यायचे. सो मित्रांनो, आर किती पण आले तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, फक्त आर चेंज होता, नेहमी लक्षात ठेवा, प्रॉब्लेम मध्ये फक्त आरच्या व्हॅल्यू चेंज होता. P Q N हे एकदा भेटले की ते बदलत नाही, प्रत्येक वेळी तेच घ्यायचे, P Q N हे प्रत्येक वेळी ह्या व्हॅल्यू त्याच घ्यायच्या, त्या चेंज करायच्या नाही, फक्त प्रॉब्लेम मध्ये चेंज होईल ती आर ची व्हॅल्यू, करेक्ट, हे लक्षात ठेवा. सो P Q आणि N आपण तेच ठेवणार, R 0 घेतला होता तर R 1 घेऊन सोडवणार. ओके, 10 C R आहे 1, P पुढे P तोच असणार, इथे टाकला इंटू P काय आपला 0.2 रेस टू R काय आपला आता 1 इंटू, ठीक आहे, इंटू कसाही टाकला तरी चालेल, काय अवघड नाहीये, डॉट केला किंवा असा लिहिला तरी चालतो. ओके, 0.8 टाकला Q रेस टू काय N मायनस R, म्हणजे 10 मायनस R किती आहे आपला 1, 10 मायनस 1, आणि बस हे कॅल्सीवर सोडवायचं. सो दोघी कॅल्सीवरती मी सांगतो, लक्ष द्या. पहिल्यांदा मी घेतला 991 ES प्लस कॅल्सी आहे, हे टाकणार, मगाशी केलं आपण जसं मगाच्या गणितांमध्ये सेम करायचं. सो कॅल्सी ऑन केला, 10 प्रेस केला, नंतर C कसं घ्यायचं, शिफ्ट आणि डिवाइड प्रेस करा, शिफ्ट डिवाइड आला बघा, C पुढे 0, 10 C 0 टाकलं, मध्ये इंटू टाका, ब्रॅकेट जसं लिहिलंय तसंच 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 0 टाका, पुढे घ्या इंटू, पुन्हा इंटू टाकला, पुन्हा ब्रॅकेट 0.8 रेस टू, ही वजाबाकी करून घ्यायची, 10 वजा 0 किती आला 10, सो रेस टू 10 टाकायचा, किती आला बघा 0.1073. सो हा झाला P ऑफ 0. ठीक आहे, आपण काय करूया, दोघं सेपरेट सॉल्व्ह करूया. लक्ष द्या इकडे,
याला आपण प्लस न म्हणता याला आपण म्हणूया ही कशाची किंमत झाली, 1 ची किंमत झाली ना, सो याला पी ऑफ 1 म्हणूया आणि दोघांचे सेपरेट सॉल्व्ह करूया, तो इझी जाईल. सो बघा हे आलं आपलं 0.1073. आता हे काढूया, लक्ष द्या. हे कॅल्क्युलेटर टाकूया, कॅल्क्युलेटर ऑन करा. 10 शिफ्ट डिवाइड म्हणजे C1, 10 C1 कसं घेणार, 10 शिफ्ट डिवाइड आणि 1 आलो इनटू पुन्हा ब्रॅकेट 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 1 पुन्हा ब्रॅकेट जसं लिहिलं तसं 0.8 रेस टू ही वजाबाकी करून घ्यायची, 10 वजा 1 नाही टाकायचं, मग आन्सर नाही येणार. 10 वजा 1 किती आला, 9, 9 टाका इज इक्वल टू करा. हे आलं 0.2684, 0.2684. हा झाला ES कॅल्सी. MS मध्ये पण दाखवतो, MS मध्ये पण सेम बघा, सेम करायचं. पहिल्यांदा हे घेतलं, कॅल्सी ऑन करा, 10 टाका. C कसा घ्यायचा, शिफ्ट डिवाइड 0 टाका इनटू टाका 0.2 ब्रॅकेट क्लोज रेस टू 0 पुन्हा इनटू जसं लिहिलं तसंच पुन्हा ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट विसरायचे नाही, 0.8 ब्रॅकेट क्लोज रेस टू किती आहे, 10 वजा 0 किती झाला, 10, 10 टाका किती आला, 0.1073 करेक्ट. आता सेकंड चेक करू बघा, MS कॅल्सी 991 MS. आता 1 10 शिफ्ट डिवाइड C आला 1 इनटू पुन्हा ब्रॅकेट 0.2 ब्रॅकेटचा किती आहे रेस टू 1 इनटू 0.8 रेस टू 10 मायनस 1 किती झाला, 9, 9 टाका 0.2684 आले बघा, दोघंही आले. मग फायनल आन्सर लिहायचं आपलं. फायनल आन्सरसाठी पुन्हा ही सिरीज लिहायची. स्टेप 2 P इज इक्वल टू P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. हा आपला ॲटमोस्ट 1चा फॉर्म्युला आहे. सो याच्यात आपण आता किमती टाकणार बघा, लक्ष द्या. सो P इज इक्वल टू P म्हणजे प्रोबॅबिलिटी, P ऑफ 0 किती किंमत आलेली 0.1073 प्लस P ऑफ 1 ची किती आलेली 0.2684. सो याला ॲड करूया 0.1073 प्लस 0.2684. सो आपला आन्सर आला 0.3757. आपला P जनरेट झाला 0.3757. सो हे आन्सर कशासाठी आलं, आपलं एका बॉक्ससाठी आन्सर आलं, लक्षात ठेवा एका बॉक्ससाठी. पण आपल्याकडे एका बॉक्ससाठी आपण आन्सर काढलं. ओके, सो आता आपल्याला किती बॉक्ससाठी काढायचं, 100. मग असं प्रत्येक वेळा करत बसणार का, अर्थातच नाही. मग काय करणार, आलेल्या आन्सरने 100 गुणणार. सो आपलं सगळ्या 100 बॉक्ससाठी येईल. सो बघ कसं असणार पुढे. सो हे जे आन्सर आलं त्याला इंटू N करायचा, सो इंटू कॅपिटल N करायचं. सो P इज इक्वल टू 0.3757 इंटू कॅपिटल N किती आपला 100 आणि मग आपल्याला फायनल आन्सर येईल P इज इक्वल टू बघा 0.3757 इंटू 100. सो 2 घरं इकडे सरतील, 2 घरं इकडे सरकतील, 37.57 बघा. सो P इज इक्वल टू 37.57. हे आलं तुमचं आन्सर. ओके या. सो मित्रांनो प्रश्न होता की एका बॉक्समध्ये 10 आर्टिकल आहेत, त्यापैकी 2 खराब निघायचे, तर 100 बॉक्समध्ये सरासरी किंवा एक संभाव्यता किती बॉक्सेस तुमचे किती आर्टिकल खराब निघतील. तर टोटल याच्यामध्ये नियर अबाउट 37.57 म्हणजे नियर अबाउट 38 आर्टिकल तुमचे खराब निघू शकता. ओके, सो अशा प्रकारचा प्रश्न होता. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा, एकदम इझी आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन दिलेला होता डेटा P दिला होता, 10 पैकी 2 आर्टिकल खराब आहे म्हणजे 2/10. सो P भेटला 0.2, Q काढून घेतला 1 मायनस P, 1 मायनस 0.2 आला 0.8. आता हे एका बॉक्ससाठी मी घेतलेलं, असे एका घरात किती बॉक्सेस आहेत 100. सो प्रत्येक बॉक्ससाठी आपण करत नाही बसणार. ओके, सो काय करणार, डायरेक्ट आपण करणार N घ्यायचं, याला जे सगळे टोटल फिगर आहे पूर्ण याची, पूर्ण सगळ्या बॉक्सेसची, तिला कॅपिटल N मानायचं, तो 100. नंतर राहिला स्मॉल n आणि R. स्मॉल n कुठला राहिला मग, हा तो आर्टिकल किती एकूण 10. सो 10 हा झाला स्मॉल n आणि पुढे आहे ॲट द मोस्ट 1 डिफेक्टिव्ह, हे आपल्याला फाइंड करायचं होतं. ॲट द मोस्ट 1 कमी, ओके जास्तीत जास्त 1. सो त्याची काय आहे आपली ॲट द मोस्ट मगाची सिरीज मी लिहून दिली, P इज इक्वल टू P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. ॲट द मोस्ट 2 असतं तर P इज इक्वल टू P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 प्लस P ऑफ 2. करेक्ट या. सो आता याच्यानुसार आपल्याला सोडवायचं फॉर्म्युला घेतला, P ऑफ R इज इक्वल टू NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R. पहिल्यांदा R 0 घेतला बघा,
बाकी पी क्यू आणि एन हे प्रॉब्लेम मध्ये दोन्ही याच्यामध्ये सेमच घ्यायचे, फक्त आर इकडे 0 घ्यायचं, इकडे 1 घ्यायचं. लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटीच्या कुठल्या गणितामध्ये पी क्यू आणि एन हे चेंज करायचे नाही, ते तेच घ्यायचे. एकदा जी व्हॅल्यू भेटली त्याच वापरायच्या, फक्त आर चेंज करत जायचे. ओके, सो सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या, सॉल्व्ह केलं. पी ऑफ 0 आला 0.1073. नंतर पुन्हा पी क्यू आणि एन त्याच ठेवल्या, आर घेतला आपण 1, ते सोडवलं, त्याचा आला 0.2684. मग आपलं फायनल आन्सर ह्या सिरीजमध्ये होतं पी इज इक्वल टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. दोघे आन्सरची ऍडिशन केली, हे आलं आपला आन्सर. पण हे झालं एका बॉक्ससाठी, आपल्याला पाहिजे 100 बॉक्ससाठी इंटू 100 करा. सो आलं 37.57, म्हणजे नियर अबाउट 38 बॉक्सेसमध्ये 38 आर्टिकल डिफेक्टिव्ह आहे. सो अशा प्रकारचा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. पुढचा एक क्वेश्चन अजून बघूया, सो तुम्हाला राहिलेले थोडेफार डाऊट्स पण क्लिअर होतील आणि बायोनॉमिलचे तुमचे सगळे मार्क फिक्स होऊन जातील. विद्यार्थी मित्रांनो, कसं वाटलं माझं टीचिंग? समजलं ना? प्रोबॅबिलिटीमध्ये मी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे 2 सम शिकवले. मला खात्री खूप सोप्या पद्धतीने मराठीत मी ते शिकवले, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तो समजला आहे. आता याच्यावर जे पुढचे व्हिडिओज आहे, पुढचे अजून प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला बघायचे आहे ना, सो डोंट वरी. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, आपलं लिंकवर जा आणि पर्पल ॲट ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरनं लगेच डाउनलोड करा. त्याच्यामध्ये हा पूर्ण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा व्हिडिओ ओपन आहे, अनलॉक आहे. तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं असो नसो, तुम्हाला तो अनलॉक आहे. सो इथे अर्धा आहे, पण अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओ तिथे ॲप्लिकेशनमध्ये आहे, तिथे अनलॉक आहे, एकदम सोप्या वेने आहे. सो नक्की बघा. तसंच तुम्हाला नंबर ऑफ व्हिडिओ लेक्चर आपल्या पर्पल ॲट ॲपवर भेटणार आहे. प्रोबॅबिलिटी झालं, स्टॅटिस्टिक झालं, वेक्टर झालं, न्यूमेरिकल मेथड झालं, तुमचे जे जे युनिट्स ते एकदम सोप्या पद्धतीने मी ॲप्लिकेशनवर शिकवलेले आहे. सो नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा लगेच. आपल्या मित्रांनाही सांगा. तुम्हाला वाटलं यार खूप सोप्या पद्धतीने मराठीत यंत्री शिकवलं, मला कॉन्फिडन्स येतो, मी आरामात प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता अनसॉल्व प्रॉब्लेम सुद्धा मला समजतंय. मुख्य म्हणजे प्रश्न ओळखता येत आहे. आधी प्रश्नच ओळखता यायचे नाही. सगळ्या आयडियाज भारी भारी आहे. सो वाटतंय कॅल्सीच्या ट्रिक्स भारी आहे. सो नक्की तुम्हाला आवडलं तर सबस्क्रिप्शन घ्या, नाही घेतलं तरी चालेल. जेवढे प्रॉब्लेम आहे तुम्ही तिथे दिलेले मी जे अनलॉक आहे ते जरी बघितले तरी तुमचा M3 पास तर तुम्ही होणारच आहे. पण वाटतंय स्कोर करायचा, सो नक्की सबस्क्रिप्शन घ्या. ओके, आणि शेअर करा मित्रांनो. थँक्यू.